अमरावतीत बांगलादेशी रोहिंग्या यांना आश्रय दिला जात आहे असा खळबळजनक आरोप भाजपाचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केला आहे। त्यांच्या या आरोपामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। त्यामुळे अमरावतीत आश्रयित असलेल्या बांगलादेशीयांना शोधून काढण्याचे एक मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे ठोकलेले आहे। अमरावती म्हणजे प्रयोगशाळा करून टाकली आहे। मागे ज्यावेळी दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी येथे बांगलादेशीयांना आश्रय दिला जात असल्याचा देखील स्पष्ट झाले होते। पोलीस आयुक्त यांना या संदर्भात पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी यावेळी डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली आहे। अमरावती म्हणजे प्रयोगशाळाच करून ठेवलेली आहे आणि मागे जेव्हा दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हापासून मी सांगत होतो की इथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय दिला जातो। अनेक वेळा सीपींशी या संदर्भात चर्चाही केली, परंतु ते बांगलादेशी की पश्चिम बंगालचे नागरिक याच्याबद्दल जो संभ्रम होता, परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी जेव्हा जन्मतारखेचं दाखल्याचं कांड बाहेर काढलं तेव्हापासून सगळेजण जागृत झाले आणि आता जे छोट्या छोट्या युनिट्स आहे MIDC परिसरामध्ये त्यामध्ये जे बांगला बोलणारे नागरिक आहे यामधल्या अनेक जणांचे कागदपत्र संशयास्पद आहे। ते बांगलादेशामधून आलेले आहे आणि आता तर महाराष्ट्रामध्ये ते जाहीर झालं की सैफ अली खान पतोडी याला सुद्धा याच्यावर हमला करणारा बांगलादेशीच आहे आणि त्यामुळं या बांगलादेशीवर कारवाई करणं, यांचं देश निकाला करणं हे काम महाराष्ट्राचे तडफदार गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस असल्यामुळं शक्य होत आहे आणि म्हणून CPनी आता कारवाई सुरू केलेली आहे। ती कडक कारवाई करावी आणि जे लोक हे टेक्सटाईलचे युनिट चालवतात त्यांनाही माझं सांगणं आहे की कोणालाही नोकरीवर ठेवताना त्याची पूर्ण खातरजमा करणं अतिशय आवश्यक आहे। तो बंगालचा आहे, पश्चिम बंगालचा आहे की बांगलादेशचा आहे की रोहिंग्या आहे हे पाहणंसुद्धा आवश्यक आहे। कारण शेवटी यांना जर इथे भारतामध्ये राहू दिलं तर शेवटी कोणाच्या ना कोणाच्या जीवावर ते उठणार आहे आणि म्हणून आता वेळ आलेली आहे की या सर्वांना इथून उचलून बांगलादेशामध्ये परत पाठवणं आणि म्हणून CPनी जी कारवाई केलेली आहे त्याचं स्वागत करतो आणि पूर्ण टोकास जाईपर्यंत ही कारवाई करावी अशी विनंती सुद्धा करतो। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।